जगद्गुरु संत श्रेष्ठ देहू निवासी ज्यांनी या संप्रदायाचा कळस गाठला असेल खूप बरं आहे. आपल्या अशा अलौकिक अशा शब्दातून अभंगामध्ये सांगतात, हीच थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावे माया संसाराची, ठेविले अनंते पैसेची राहावे, सिद्धी असू द्यावे समाधान. देवाला कुठली भक्ती आवडते? साधी सोपी भक्ती आवडते. अशी भक्ती अतिशय ज्ञानवंत अशी भक्ती जरी देवाला कुठली आवडत नाही. लक्षात ठेवून ज्ञान जर आलं तर अहंकार आहे. देवाला तुकोबाला सांगतात कुठली सोपी आणि साधी भक्ती आवडते. भक्त ऐसे झाड जे देही उदास. देहा उदास असणारे भक्त ज्यांनी भक्ती केली, तुकोबारायाने भक्ती केली, ज्ञानोबारायाने भक्ती केली, बरोबर काकाचे सगळे संत असतील. भक्ती कशी केली? साधी सोपी भक्ती. हे सोपेवर मामा सांगतले संती, टाळ दिंडी हाती घेऊन येणार. सोपं सांगितलं आपल्याला. माऊलीने हरिपाठ सांगितलं, योग याग विधी येणे मोहे सिद्धी, वायाची उपाधी तंप धर्म सांगितलं. हे सगळे योग याग वगैरे हे सगळे कसं आहे? अवघड आहे. 12-12 वर्ष तपश्चर्या करायची. आपण कीर्तनाला बसलो 10 वेळा मांडी इकडची तिकडे होतो. आपल्याला काय साधणार नाही. अवघड आहे साधन. सगळ्या संतांनी काय सांगितलंय? सोपं सांगितलंय. भक्ती सोपी सांगितलंय. साधं नामस्मरण करायचं. राम नुसतं नाम घ्या, त्याचं दुसरं काय करू नका. अशी भक्ती, सोपी भक्ती. दुसरं काय? त्या भक्तीनुसारच तुम्हाला देवाची प्राप्ती होते आणि मग तुम्हाला मुक्ती मिळते. नाहीतर 84चा फेरा आहेच. तसं हीच थोर भक्ती आवडते देवा, संकल्पारी माया संसार आहे. संसार आड गाड्यातूनच आपल्याला याची भक्ती करायची आहे देवाची. सगळं सोडा आणि इकडे लागा असं कुठल्याही संतांनी सांगितलं. आणि पाठामध्ये पहिल्याच अभंगामध्ये सांगितलं, असोनी संसारी जीवे वेगू करी आणि वेदशास्त्र बरे. असोनी संसारी, त्या संसाराच्या आड गाड्यात असून संसारात राहूनच त्याची भक्ती करायची. सगळं सोडून नाही तर तुम्हाला करायचं. काम धंदा सगळं काही कामामध्ये काम, काही म्हणा राम, सगळं सोडून करा असं कुठल्याही संतांनी सांगितलं. पण कशी करा? भाविक अंतःकरणापर्यंत त्याची भक्ती तत्व आपल्याला पावतो आणि आपली कामं सुद्धा सगळी करतो. वर्पाने जर वर्णवर्ग जर त्याची भक्ती केली तर तो पावत नाही. म्हणून कसं आहे? ज्ञानोबारांनी सांगितलं हरिपाठामध्ये, असोनी संसारी जीवे वेगू. या जीवाचा उद्धार जर करून घ्यायचं झालं तर त्याची भक्ती केली पाहिजे. कशी? आपल्या भाविक अंतःकरण, शुद्ध अंतःकरणात त्याची भक्ती करायला पाहिजे. तर ती भक्ती आहे. फक्त संसारामध्ये राहून त्याची भक्ती करता येते. कलियुगामध्ये दुसरं काय नाही. फक्त तुम्ही संसार करत राहा, त्यामध्ये नामस्मरण करा, दुसरं काही नाही. तसं संसारात राहा, पण देव म्हणतात, काय म्हणतात? देवाला प्रेम. संसारात आपण प्रेम ठेवतो, माझी बायको, माझी पोरं, सगळं प्रेम प्रेम. देवाला फक्त संसारातलं प्रेम द्या. बाकी तुम्ही कार्य करा, तुमचं उदरनिर्वाह सगळं करा, पण संसारातलं जे प्रेम आहे ते देवाला. आपण उलट करतो, संसारातलं प्रेम देत नाही. हो माझा पिंट्या माझ्याशिवाय राहत नाही. हो कवा येऊ तिकडं? देवळाकडे यायला आम्हाला सवडच नाही. तिथं खाणं सवड नाही आम्हाला. तुमच्याकडे कवा येऊ? प्रेम तीच प्रेम जे आहे ते इकडं वळव. तर भक्ती साधते. म्हणून संसार तुमची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पारी माया संसाराची माया आहे. त्या मायेच्या पांगड्यातून आपल्याला सुटका जर करून घ्यायचं झालं सोपी भक्ती करायची आहे. फिरले अडवते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तसं ठेवले त्यात समाधान असते. जसं भगवंताने आपल्याला दिले शरीर, दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन,
जसं दिलंय त्या अवस्थेमध्ये त्याची भेट आपल्याला प्राप्ती करून घ्यायची. नाहीतर कसं आहे, आता काळी मुलगी जरी असेल, ऑर्डर करून थप्पा जरी लावलं, पाऊस पडला की ते सगळं थप्पा निघून जाणार. का उपयोग आहे त्याचा? तसं ठेवलंय त्यात समाधान राहिलं. अंतःकरण दुसऱ्या देवाला काय लागत नाही. सांगा, इथं मी भरपूर मेकअप करून जर अतिशय जर येणं तर तिथं उभारलो, देवाला म्हणालो माझ्यासारखा महाराज मोठा करून माझ्यासारखा असं श्रीमंत गळ्यात सोन्याच्या माळा बिळा घालून वर्गाचा हार वेळ घालून देवा सोडताना वस्तांग नको आहे, अंतरंग पाहिजे त्याला, दुसरं काय नाही. जसं ठेवलंय ना त्या पद्धतीने तिची भक्ती करा. खायला चटकोर भाकरी असू दे, पण ते कसं आहे, चटकोरच खाल्लं तर कशी पोट भरते. भरपूर ताटामध्ये असं लागलं समारंभामध्ये भरपूर जेवण असते, पण ते बघितलं जातच नाही. काय जातं ते घरात साधी भाकरी आणि भाजी असेल तर पोट भरतं, ढेकर आहे. तसं लागणार किती पण जेवण, 100 वेळा मट्टा हाना, ढेकर येत नाही. तसं ठेवलं तसं त्या पद्धतीने नावा तर त्याची भक्ती होती. म्हणून ठेविले अनंते तैसे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान पाहिजे. समाधान जर नसेल तर जगण्यात काय अर्थ नाही. हो आमचं काय बरंच चाललं नाही, किती केलं तरी आमचं काय होईना. चिता आणि चिंता दोन प्रकार. चिता एकदा जाऊन रेखामच करते, पण चिंता कुरकुर कुरकुर माझ्या पोरग्याचं लगेच नाही. हो काय करायचं, रूप लागेल. चिंता माणसाला खाद्य लक्षात घ्या. तसं होतं. समाधान आहे काय, मग सगळं आहे, गडगंज आहे, सगळं पैसा अडका सगळं आहे. पोरगीचं लगेच वेळा का पोरगीला नाकच नाही. काय करावे 32 लक्ष दे, नाक नाही ते वाया गेलं. तसं ठेवलंय समाधान पाहिजे. म्हणून ठेवल्यानंतर तैसीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे येते फळ संचिताचे. तुम्ही किती जणांनी आविष्कार केला, पैसा अडका मिळवला, पण त्यात समाधान राहत नाही. लक्षात घ्या, दुःखच परत येत आहे. कसं आहे, महाराज मोबाईल घेतला नवीन, मोबाईल जर नवीन आता 5,000 मिळाला, मोबाईल स्वस्त म्हणून मोबाईल घेतला. मोबाईल घेतला म्हणजे बॅलन्स होणार पाहिजे, कार्ड घ्यायला पाहिजे. मग ते मोफत म्हणून पहिल्यांदा कार्ड दिलं, मग बॅलन्स मोफत पाहिजे तेवढं बोला. आता 1000 रुपये तुम्हाला 3 महिन्याला भरायला पाहिजे. परत खिशाला खार लागली. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. परत कसं आहे बघा, सुख पाहता दुःख पर्वत आहे. सुखासाठी आपण मोबाईल घेतला, पण खिशाला परवडना, पगार आपला तिकडच चालला सगळा, घर खर्च काय भागणार. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. परत दुःखच, खिशाचे पैसे चालले विनाकारण. महिन्याला तुम्ही बोला अगर न बोला 100 रुपयाचा दाता मारायलाच पाहिजे. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. भोगणे ते फळ संचिताचे. संचित ते म्हणजे आहे, पूर्वजन्मीचं असेल किंवा या जन्मात असेल, जे संचित आहे ते म्हणजे काय तुम्ही पाप केलं असेल, ते इथं भोगण्याशिवाय तुम्हाला सुटका नाही. आला केला तसं नाही, तुमचे जे भोग आहे ते इथंच भोगले पाहिजे. म्हणून वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ आणि भोगणे ते फळ संचिताचे. ठेवले पैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुका म्हणे घालू तयावरी भार, बाहू हा संसार देवा पायी. जे काय संसारात दुःख आहे सगळं आहे, ते सगळं देवाच्या पायावर अर्पण करा. निष्काळजीपणे तुम्ही अर्पण करा. वारी करा. वारी कसं करतो आपण, पूर्णपणे त्याला समर्पित करत नाही. समर्पित व्हा त्याला. गेलोय वारीला तर तिकडेच जा, घरचे कशाला, तिथं जायचं संध्याकाळी पोहोचलोय. मी आता नाही तर इथं मिरजत आलं मुक्काम. अर्जुन महाराज काय जेवण काय केल्या, पुरे वाचवले केल्यात केलं, चांगलं सोय केल्या, खायला काय
ते फोनवर नाही मग म्हशीला ते चारा घाल पाणी पाचव कशाला गेला ना तिकडचा खायला प्यायला थोडं मिळते सगळं मिळते एक त्या पांडुरंगाची आस धरा ना तुम्ही त्याच्यावर समर्पित करा तुमची सगळी कामं धंदा आम्ही एवढं वाया करतोय आमचं काय बघतच नाही होते अहो तुम्ही घाला ना त्याच्यावर पायावर रोळ आपण घालतच नाही कशाला ते आमच्याकडे बघतोय संत मात्र कसं आहे घालून या भार राहिलो निश्चयी ते कसे घालतात भगवंता तुझं बघ चोखोबा गेले बाळातील बायको असतात की गेले वारे पंढरीची दिंडी चालली होती गेले तिकडनं भगवंताला काय तुझी चिंता त्याची सर्व आहे काय त्याचं सुरुवात नको खेळ करू कोणत्या गोष्टीचा लक्ष्मी तुझा जाणत असं घालून या म्हणून घाला त्याच्या पायावर रोळण घाला तुमचा संसार सगळा त्याच्या पायावर रोळण घाला मग आपोआप तुमची कामं केल्याशिवाय राहत नाही पण अशी भक्ती करा की जेणेकरून देव आपल्याला संसार हात करायला कोणी भरोसा करा सहज तारून घेईल म्हणून साधी सोपी भक्ती करा तिचं घोर भक्ती आवडते देवा संकल्पाली माया संसाराची तैसे व्हावे सुखी असल्याने समाधान विठ्ठल श्री संताची Thank you.
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला म्हणजे अवघडच आपण आवडते देवा जसं येईल तसं गाता येणे तरी गावे यांनी हरी हरी म्हणावे लक्षात ठेवून घ्या किंवा काळ दिली पश्चिमेकडे आम्ही गातो दक्षिणेकडे लक्षात ठेवून जसं येतंय तसं म्हणून हीच भक्ती देवाला आवडते कुठली साधी गोळी तसं येतंय वेळ वाकडं जरी आलं तीच आवडते देवाला लक्षात ठेवून घ्या काय आलं होतं दोन पेशंट होते पेशंट आणि दवाखान्यात गेले दोघांना एकच आजार झाला होता पेशंट दोन आजार एकच दोघांना आजार एकच मग काय झालं डॉक्टरांनी बघितलं दोघांना तपासलं दोघांना आजार एकच आहे सगळं एकच आहे सगळ्याला गोळ्या दोघांना समान इंजेक्शन केलं समान गोळ्या दिल्या सकाळ दुपार संध्याकाळ खावा पाणी गरम उकळून प्या सगळं डॉक्टर सांगतात ना मी नाही सांगत ना काय डॉक्टर सांगतात तसं दोघांना समान दिलं समान औषध समान दिलं पण काय झालं एक दोन दिवसांना या दाखवायला या डॉक्टर सांगितलं झालं गेले दुसऱ्या एका पेशंटला बरं वाटलं की ठणठणीत बरा झाला आला बरा डॉक्टर साहेब मला बरं वाटतं पण दुसऱ्याला काय गुणच आला नाही त्याला आता पेशंट दोन होते दोघांना एकच आजार होता डॉक्टरांनी समान मात्रा दोघांना दिली होती पण एकाला गुणाला आणि एकाला गुणाला नाही का गोळ्या त्याच रोगाचं निदान केलं त्या डॉक्टरांना बरोबर पण एकाला आला आणि एकाला आला नाही का कारण त्यानं पथ्य पाळलं एकाने पथ्य पाळला म्हणून त्याचा आजार बरा झाला तसं संत वारी करतात संत नामस्मरण घेतात सगळं करतात तसं आपण त्यांच्याप्रमाणे वागतो संत जसं संत वारी करतात तसं आपण वारी करतो ते नामस्मरण घेतात तसं आपण नामस्मरण घेतो पण कसं घेतोय पथ्यनाम विठोबा ब्रह्मरस घेईन काळा तेरे वाढेल ब्रह्मरस घेईन
ब्रह्मरस घेईन काढा तेने मिळावारे पथ्य नाम विठोबाचे. पथ्य कुठलं संतांनी पाळलं? हे विठोबाचं नाम. एक गाव आवे विठोबाचे संतांच्या आणि आध्यात्मात फरक लक्षात घेऊया. कसं आहे? म्हणून संता घरी देव, संता घरी देव कामधन घरी, संता घरी देव नाम घेतात. आपण नाम घेत नाही, आवडीने घेत नाही, सवडीने घेत नाही. आपण आवडीने भावे हरिनाम
आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याची चिंता आहे की तुमचे संता घरी देव काम संतांच्या घरातच काम धंदा का करतो त्यांनी पथ्य पडलं विठोबाचं नाम घेतलं आपण सवडीने घेतो आवडीने घेतो म्हणून ते आपल्याकडे काम करत 12 वर्षे श्रीखंडाच्या रूपाने तिथं त्या ठिकाणी नाथांच्या घरी पाणी वाहिलं 36 वर्ष त्या ठिकाणी देवानं काम केलं पण नाथरायाने कळाले लवकर देव माझ्यात काम करतो मग आपल्या देवी काम कधी करून गेला हे आपल्याला कळलं काय नाथरायाने कळलं नाही लवकर बंधू उळून देत का देव लक्षात ठेवून द्या स्वतः बंधू उळून द्यायचं आणि मग नाथराया तिथं मूर्तीला लावला हा इकडं बघा मलाच लावा लागलाय तिकडं बघायचं तशी भक्ती केली पाहिजे लक्षात ठेवून घ्या साधी कोळी भक्ती काय कोळी होता एक आमच्या इथं कोळी महाराज आहे तसा एक कोळी होता आणि नदीकाठाला बसला होता आणि एक पंडित आला त्या ठिकाणी रोज तो पंडित म्हणा अंघोळ करणार आणि आचमन करणार 3 वेळा बोलणार बाहेर येणार आणि निघून जाणार हा कोळी रोज आपलं नित्य कर्म यायचं जाळ टाकायचं गळ टाकायचं मासं पकडायचं रोजचा नित्य याचं चालू एक दिवस त्या कोळ्याला ह्याच्यात काय गंध नव्हता काय नव्हता पण काय मनात आलं कसा थोडी जरी मनात जरी भावना आली तर तो भेटल्याशिवाय राहत नाही लक्षात पण शुद्ध अंतःकरण कसं आला कोणाच्या मनात की नेमकं रोज पुढतोय करतोय आणि जातोय काय करतोय पंडिताला विचार अरे काय बाबा तू रोज बोलतोस काय नाही म्हटले मी देवाची उपासना करतो देवाला नमस्कार करतो मग देव भेटतोय होय भेटतो नमस्कार करतोय जातो होय मग मला पण भेटेल का भेटेल की तुला भेटेल की देव असं मनात त्याच्या भावाला की बाबा आपण पण देवाला बघायचं देवाला भेटायचं मनात इच्छा दृढ संकल्प आपण तसं नसतं तुकोबारायांनी ज्यावेळी दुष्काळ पडला आणि मनात काय आता या जीवनात काय रस आहे का काय आहे देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी रामचंद्रावर गेले 15 दिवस अनुष्ठान केलं तर 15व्या दिवशी त्यांना देवाचा लहान बाल स्वरूपामध्ये देवाची भेट झाली आपण आम्हाला भेटायला पाहिजे आजच्या आज भेटायला पाहिजे असा भेटतोय देशी तेव्हा देशी असा येतो तो पण त्याची भक्ती संत कशा संतांना गेला तर तुम्हाला भरभरून देतात तो नाही देशी तेव्हा देशी ऐसा तो आहे तसं तो द्वारपाल लोक लक्षात ठेवून घ्या तुम्हाला एवढं काय बळीराजाचं द्वारपालची झाला तो लक्षात ठेवून घ्या भरभरून देतो हे पण असं नाही पण कधी देशी तेव्हा देशी असा आहे तो पण संतांच्या जवळ तसं नाही भरभरून देतात घेत नाही काय देतात पण अनन्य भावानं शरण तयार करतात संतापायी माता धरिता सद्भाव भाव
इथं भक्ती करताना पण भाव पाहिजे, शुद्ध पाहिजे. काही न लगे एक भावाची कारण, काही न लगे एक भावाची Hare
हरी मुखे हरी मुखे हवे विना देव न कळे संदेह गुरुविने अनुभव काही समय भाव पाहिजे. भाव जर शुद्ध असेल तर देवाची प्राप्ती. हरिपाठामध्ये आपण रोज म्हणतो पण आपण भाव काय ठेवते. आपण फक्त उसाचाच भाव सगळा विचार करतो. देवाचा भाव आपण विचार करत नाही. तसं पोळ्याचा शुद्ध भाव होता त्या मनात आलं आणि त्या पंडिताने गेला. पंडित गेल्यावर हा पण नाही तर त्यामध्ये देवाला बघायचं म्हणून दृढ निश्चय केला होता आणि पाण्यामध्ये उडी मारला. पहिल्यांदा पुष्कळी केली काय दिसला नाही देव. परत आला भय. हा पंडित 3 वेळा उभे करत होता. दुसऱ्या वेळ परत हे केला. परत कुठला परत आला काय दिसना. तिसऱ्या वेळ म्हटला आता देव घेतल्याशिवाय आपण बाहेर यायचं. निश्चय केला. शुद्ध भाव होता. बुडला काय दिसना. लागली बघा देवाला काळजी. कसं आहे नामदेवरायांनी म्हणते अरे म्हणते रोज आमच्या वडिलांच्याकडनं निवड खातोस आणि माझ्याकडनं का खात नाहीस. नामदेवराय डोका आपटले त्यावेळी पांढरंग आला आणि नामदेवा हाती दूध पेराला. तसं भक्ती कशी करावी लागते बघा. अंतःकरणार्थ केलं तर तो येतो लक्षात. तसं त्याला पाण्यामध्ये देवाला काळजी पडली. तसं गजेंद्राला हाती नरकाच झालं होतं. गजेंद्राला हाक मारली देवाला. हा म्हटलं लक्ष्मीजवळ आणि ती म्हणायला त्या हातीजवळ असा आला होता. तसं भगवंत त्या ठिकाणी त्या कोळ्याच्या धावून आला त्या ठिकाणी आणि त्या कोळ्याला बाहेर काढलं. म्हणाला आणि मी देव आलोय तुला प्रसन्न झालं. कोळ्याला काय कळलं. आता तू देव कशावर रे बाबा. तूच कशावर देव कळायला पाहिजे. हो भावे विन देव न कळे संदेह गुरुविने अनुभव कैसा. गुरुंना शरण गेल्यावर अनन्य भावानं जर शरण गेल्यावर मग आपल्याला देवाची प्राप्ती कशी आहे. देव कसा आहे हे कळतो. किंवा पृथ्वी निराळे भरली आहे ती पायाळून प्राप्ती काय. कसा पृथ्वीमध्ये पाणी आहे. एक रस कसा आहे हे कळायला कोण लागतात. तो पाणक्या लागतो पायाळू लागतो. तसं आपल्यातला देव आपला देव आहे पण आपल्यातला देव जाणून करून द्यायची कोण करून देतं. संत करून देतात. तसं आता त्या कोळ्याला कळलं तू देव हाय तर तूच कशावरनं देव करायला मार्ग नाही. त्यासाठी कोण पाहिजे गुरु पाहिजे. मग तूच कशावरनं देव आहेस बाबा. मग हा बाबा आमचा पंडित आहे त्याला घेऊन येतो. तो म्हटला तू देव आहेस तर मग मला पटत काय मागावर. मग म्हटला दोन्ही बांधला त्या झाडाला देवाला तू पळून जायची. माझी तपस्या भंग केलायस तू म्हणून बांधला. त्या पंडिताला जाग गेला. नुकतंच पंडित आंघोळ करून गेला होता. मला पंडित चला म्हटला तुझा देव आलाय. लोक तिकडे फिरवाय गेले तुझं मला देव कुठं आला रे. कोणाच्या अंगात आलाय सांग. अंगात निघत नाही देव आलाय प्रत्यक्ष आलाय. असं कसं म्हणतोस तू. माझी पूजा आहे मी काय आता येणार काय वाळफळ गोष्टी झाली मी काय येणार नाही. मला काय सांगायचं नाही. ते माझी दक्षिणा पुढच्या 500 रुपये. तुझी 500 रुपये नाही 1000 रुपये देतो. चल त्या शेवटी धोतर धरलं वडत आणलं त्याला त्या नदीपाशी. मला हवं म्हटलं इथं झाडाला पारलं देवाच आहे काय सांग. त्याला काय दिसलं. काय झालं कुठं दिसतो. दोन्ही तिसरा झाडाला बांधल्या. कुठला देव कुठं काय काढाय. माझी पूजा एकला झालं पाहिजे माझं इथं देव आहे सांगा की. मग कोणाला कळलं की बाबा देव फक्त मलाच दिसायला ह्याला दिसत नाही. तर देवाला म्हटलं बाबा माझ्यासाठी तू आलायस पण तुझी ओळख करण्यासाठी ह्या भटजीला नाही तर तू दर्शन. मग त्या भटजीला सुद्धा देवाने दर्शन दिलं. मग त्या भटजी सांगितले बाबा हा खरोखर म्हणून गुरुविने अनुभव कैसा कळे. हवे विना देव न कळे संदेह गुरुविने अनुभव कैसा कळे. तशी भक्ती साधी भोळी भक्ती देवाची प्राप्ती करून घ्यायची. साध्या भोळ्या भक्तीनं जरी आपण केली म्हणून
सांग आपल्या सगळ्या संतांनी सांगितलं सोपेवर आम्हासाठी कारण मला अजूनही पहिल्या चरणातल्या पहिल्या शब्दावरच आहे माझ्या अजून गाडी पुढे गेलेली नाही. कीर्तन कितीला संपवायचं? संपवायचं 9:15 तर बसत नाही वाटत. भक्ती दे मन वैराग्य तो त्या ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म भक्ती करायची आपल्याला. मग कशी पाहिजे? नम्रता पाहिजे, नमनता पाहिजे, वैराग्य पाहिजे. लक्षात ठेवून घ्या. नमनता आपली ताटपणा उपयोग नाही. लक्षात ठेवून घ्या भक्तीमध्ये. भक्ती ते नमन वैराग्य तो त्या वैराग्य पाहिजे. त्याचं वायफळ वैराग्य काय उपयोग नाही. लक्षात ठेवून घ्या. आपण नंतर मधल्या चित्रानंतर घेऊया. लक्षात ठेवूया कसं आहे. वैराग्य तीन आहे. स्मशान वैराग्य, पुराण वैराग्य आणि प्रसूती वैराग्य. आपण मधल्या भजन नंतर घेऊ. कारण झाडाचा काका भरपूर पडत जातो. याची थोड भक्ती आवडते देवा संतबाई माया संसाराची देवी अडवते तैसेच रागे चित्ती समाधान मनामध्येचा प्रसूती वैराग्य, पुराण वैराग्य आणि स्मशान वैराग्य. तीन वैराग्याचं आहे. आपण कुठल्यात बसतो बघा. पुराण वैराग म्हणजे तिथं पुराण सांगतं इकडनं ऐकायचं इकडनं सोडून द्यायचं. पुराणातील वांगी पुराण तिथं उठलं की झाडायचं. चला हे झालं पुराण वैराग. त्याच्यानंतर स्मशान वैराग. त्यात मी कोण जर गेलं तर मग जाता जाता काय जीवनात काय अर्थ नाही. सगळं आला हात हलवत गेला तिथपर्यंत त्या स्मशानभूमीपर्यंत जाऊपर्यंत काय ते पेटूपर्यंत तिथे चर्चा चालू असतात. काय निर्वाह करणार. आणि एकदा त्याचा कौतिक फुटलं लोक अवला जायचं आहे. पाणी लावलंय हे लावलंय ते सगळं संसार परत पाया बघाय. हे झालं स्मशान वैराग. तिसरं प्रसूती वैराग. आमचं नेहमी दादा आमचे काय नेहमी गोड सांगायचे. मारवाडी होता आणि लाभाचे असोसे पुढे लागले म्हणत रोबी जायचा एक मारवाडी होता आणि बायको बाळात तिनाला बसली होती आणि त्या बायका सगळ्या कोणा झाल्या आता डिलिव्हरी होईल म्हणून. आणि आम्हा शेठची आणि म्हणाला चला म्हणाला तुमचं काय काम नाही तर चला बाहेर सगळे म्हणाला. ताब्यात 10 रुपये घेतला आणि खुळखुळ वाजवला. चला बेटा चल म्हणतात ते बाळात लाभाची पुढे म्हणा. असं लाभ लोभ लोभ लाभ लाभ असं करून उपयोग कसं आहे. म्हणून प्रसूती वैराग कसं असतं. बायकांना एवढ्या त्या 9 महिने 9 दिवस झाला एवढ्या कळा सुटत्यात जीवाची आकांक्षा होते. काय कळणार तुम्हाला काय गर्दीच्या त्या यातना तसं एवढं गर्दीच्या यातना असला सोसत नाही. वेळ यात्रेवर महाराज तेव्हा मी धावती पट्टी घेतली एक्सप्रेस. तसं एवढ्या काळा सुटलेल्या असत्या नवऱ्याचं तोंड बघायचं नसतं. एवढा उडत नको नको त्याचं तोंड. आणि ज्या वेळेस त्याच्यात ती डिलिव्हरी होते बाळंतीण होते त्यावेळी मग नवरा आला की हा बघा तुमच्याच तोंडावर पडल्या आणि तुमच्याच तोंडावर गेले. ते झालं तेवढ्या पुरतं ते वैराग. परत द्यावं हो परत वासना सुरू. तसं वैराग्य काय उपयोग असतं. वैराग्य तर वैराग्य पाहिजे. कुटुंबाचं वैराग्य म्हणून भक्ती करताना नम्रता पाहिजे, नम्रता पाहिजे, वैराग्य पाहिजे. जर भक्ती होते आणि या संसार लहान गाडग्यातनंच आपल्याला याची भक्ती साध्य करायची. याच्याकडे फक्त प्रेम फक्त द्या. भक्ती प्रेम आम्ही ज्ञानानं
नको देवा भक्ती प्रेमाविना ध्यान नको देवा अभिमान नित्य नवा प्रेम सुख देई विना नाही समाधान जर पाहिजे असेल आपल्याला चित्ताला तर त्यातलं प्रेम संसारात देवाला द्यायचं प्रेम सुख देई विना नाही समाधान कुठल्या चरणात सांगतात ठेविले आणून ते राहावे समाधान आहे आपलं शरीर जसं दिलंय भगवंताने त्याला काय जर करायला गेलं वाहिल्या होते दुःखाची केवळ परत संकटच येणार आहे लक्षात ठेवून काय झालं होतं परंपरेने श्री गुरु काळे बाबू कोट सांगायचे काय झालं होते की नाच जरा रक्त होतं रक्त काय केली तिनं प्लॅस्टिक सर्जरी करून काय केली प्लॅस्टिकचं नाक बसवली प्लॅस्टिकचं आता काय करावी 32 लक्षणे नाक वाया गेली असं म्हणतो बरोबर नाक जर असेल तर सगळं चांगलं नाक नसेल तर काय उपयोग तसं प्लॅस्टिकचं नाक बसवली आता बायकांना सवय असते नवीन काय वस्तू घेतली की जरा दाखवायला 4 चौघा दाखवायला कानात जरी घेतलं तिथं समोर झुमके बिमके जर घातले तर लगेच ते असं हरायला पाहिजे तसं तिनं नाक बसवलं होतं ते दाखवायचं आहे कसं दाखवायचं आता बायका तिथं जास्त असतील तिथं जायला पाहिजे मग त्या दिवशी म्हणा बाजार होता सोमवारचा बाजार तसा बाजार होता आणि तिनं काय केली आपलं नाक दाखवायला तेल मिळवायला दाखवायला गेली मिरच्याच्या बाजारात गेली आता मिरच्याच्या मिरच्या कशा होत्या तिथे गेल्यावर काय सुवासिक वास येणार आहे सुगंधित जरा एकटीने काय केली मिरच्या कसं बघूया ना असं ही बघायची असं दाखवत तिनं असं मिरच्या खाट लिहिल्यावर तिच्या नाकात केला नाकात गेल्यावर नाक परत फजितीत झाल्या वाहिल्यावर परत दुःख आलं लक्षात घेऊन घ्या वाहिल्यावर काय एकीला लय आवड असल्यावर एकटीनं काय केली कापराचं दागिनं केली कापराचं आमचं श्रीकृष्ण दादा काय सांगायचे कापराची दागिने केले वेगळं काय तर करायचं म्हणून आणि म्हणाला जेवायला पंक्तीला मीच वाटणार का दागिने दाखवायची सवय कापूर सगळीकडे इकडे गळ्यात पुढे हार ह्याचा हार त्याचा हार झुमतं हलत आणि म्हणाले मीच वाढणार वाढ दाखवाय सवय असते आता दागिनं नवीन दाखवायचं कापडा कसं केलं तुम्ही कधी करून बघा सगळ्या लावल्या होत्या म्हणाला वाढ हिला काय पाहिजे कापूर आहे शेवटी एका समयला भडकाव झाला हा वाहिल्या उद्वेग काय अपेक्षा केला तर सगळ्याचे संकट आल्याशिवाय राहणार नाही लक्षात घेऊन घ्या देवी दयाळते पैसे फिरावे चित्ते असू द्यावे समाधान जय केवळ भोगणे ते फळ संचित कुणाला भोगलेले
भीष्माचार्य महाभारतामध्ये आपण तो भीष्माचार्य 5 मिनिटात कीर्तन करतो. तुमच्यापेक्षा मला करतो आणि म्हटला तर 12 वाजेपर्यंत असू दे. आपल्याला जेवायचा म्हणे भजन प्रमाण आहे काय भोजन प्रमाण आहे तुका म्हणजे सवानला भोजन. ठीक आहे चला. असो आपण कुठं होतो भीष्माचार्यांच्या कशी होतो भीष्माचार्यांना ज्यावेळी अर्जुनानं बाण मारले आणि शरपंजावर पडले आणि भगवंत त्या ठिकाणी भेटीला आले श्रीकृष्ण भेटीला आले त्यावेळी भीष्माचार्य आणि म्हटले मी एवढा इच्छा करून असणार आणि मला काय हे भोग म्हटले माझे कसले काय मला मरण कसं काय एवढे माझ्या अंगात बाण घुसले छडे पडलोय आणि मला मरण असं काय आहे म्हटले मला तू हे कर मला उद्धार कर माझा नाही म्हटली बाबा जे भोग आहे ते भोगायचे हा आठव म्हटले पूर्वीच्या काळी तुम्ही एक सरड्याला असं काट्याच्या झोडपात टाकला होता आणि त्याला काटे सगळे असे घुसले होते ते तुला भोग या ठिकाणी आता भोगायचे असे तुला एक बाण तुला घुसलेले आणि त्याचा भोग जसं तो तडफडून नंतर तो सरडा गेला तसं तुला ते भोगायचे आणि हे जर भोग तुम्हाला कमी करायचे असतील त्या संसारात एक म्हणजे एक नामस्मरण नामस्मरणाशिवाय तुम्हाला पर्याय नाही म्हणून आंघोळीनं लगे तोंड धुवावे म्हणून गोड सर्व व्हावे. जर हंतरात पडला कसं जरी असला तरी तुम्हाला नामस्मरण एकच तुम्हाला करणार म्हणजे आलेले हे तुम्हाला भोग आहे त्याचं जर फक्त तुम्हाला कमी करायचं असेल तर एक त्याचं नामचिंतन केलं पाहिजे. भीष्माचार्य देवाधिकारानं तुम्हाला सुटलं नाही लक्षात ठेवून घ्या. कृष्णाला सुद्धा अवतार संपवण्यासाठी एक पारध्याने कृष्ण बसले होता झाडाखाली आणि पाय असं लांब करून आणि पारध्याने बाण मारला त्या ठिकाणी त्याला वाटतं ससा आहे काय तिथे म्हणून आणि त्यानं बाण मारला आणि ते कृष्णाच्या पायाला लागला. कृष्णाच्या पाया लागलं हा आला बघतला तर म्हणाला हो भगवंता तुम्हाला मी बाण मारला म्हटला माझी चूक झालाय मला अपराध झालाय मला तुम्ही दंड द्या. नाही म्हणते तुझं बरोबर आहे म्हणते तुला हे माझं पूर्वजन्मीचं संचित जे आहे भोग हे तुझ्या हातून मला हे मला मिळवायचं आणि हे माझा अवतार कार्य संपवायचं म्हणजे मी काय समजलं नाही मला. राम अवतारामध्ये द्वापार युगामध्ये राम अवतारामध्ये मी नाही तर तुला पाठीमागून बाण मारला होता म्हणतो ज्यावेळी सुग्रीवाचं आणि वालीचं युद्ध चालू आणि तू वाली होतास आणि मी तुला पाठीमागून बाण मारला होता त्याचं पूर्व म्हणजे ज्या संचित ते क्लेमान आहे ते मला आता इथं भोगायचं होतं मला इथं संपवायचं होतं तू त्याच अवतारातला या ठिकाणी तुझ्या पाठीच्या रूपामध्ये मला तू बाण मारला हे मी या ठिकाणी भोग संपू म्हणून वाहिल्यावर दुःखाची केवळ भोगडे ते फळ संचिताचं जे संचित भोग आहे या ठिकाणी मला संपवायचं म्हणून मी या ठिकाणी तुझ्या हातनं मला बाण लागला मी आता या ठिकाणी अवतार कार्य संपवणार म्हणून वाहिल्यावर वेद दुःखाची केवळ भोगडे ते फळ संचिताचे ज्ञानबा आई तिच्या आले की आपण दंडवत घालतो बायकोच्या दंडवत घालतो अरे घाला ना तिकडं त्याच्या पायावर डोकं टेका हा सरळगा उदारा हा काय शरण जाऊ दारा पांडुरंगा आलिया संसारा उठावे गगना आलिया संसारा उठावे गगना आलिया संसारा उठावे गगना आलिया संसारा उठावे गगना आलिया संसारा उठावे गगना
आलिया संसारा उठावे गगरा आलिया संसारा उठावे गगरा आलिया संसारा उठावे गगरा काय सगळं सुटून जायचं आहे लक्षात ठेवून घ्या. काय नाही आपल्या इथं आम्हाला पैसा गेला यायचा रिकाम आणि रिकाम जायचं. आपण या आलाय ना मनुष्य ह्याच्यामध्ये कसा हे संसार दुःखमुळ आहे. संसार दुःखमुळ विश्रांती नाव म्हणून मृत्यू होती इंगळ आहे संसार म्हणजे कसं आहे या संसारात कसं आपण संसार होते काय मोठी संसार दरपुरी सर्प बेडताल असं मौलीचं उद्या आहे उभे साप साप गिळालाय कुणाला बेडताला पाठी मगून गिळतो लक्षात ठेवणे असा. आणि तो तिकडे लक्ष द्या काळ वृत्ती साप तिकडे बघू नका बेडूक खायला लागलाय काळ आपल्याला पण खायला लागलाय पण आपण ह्या दुष्पूर पटा लावलोय त्या आणि तो बेडूक कसा करायला लागलाय पाठी बघून खाल्लाय पण बेडूक कसा आहे आपण संसार होते बघा संसार गोड किती आहे पण किडक किटक बिटक चीक बाहेर करून आणि परत खाणार आणि काहीतरी इकडनं साप खायला लागलाय ढाळे ढाळे हळू हळू खायला लागलाय ढाळे ढाळे पुढे काय ढाळे ढाळे हळू हळू खायला लागलाय लक्षात ठेवून घ्या. पण आपल्याला कळत ना लक्षात ठेवून घ्या. यातून जर आपल्याला सुटका करून घ्यायचं झाली तर एक आणि एक भगवंताला शरण जायला पाहिजे. त्याच्या पायावर नतमस्तक व्हायला पाहिजे. हलून या भार राहिलो निश्चित राहा तुमची सगळा कामधंदा केल्याशिवाय राहत नाही म्हणून त्याची सोप्या पद्धतीने ठीक आहे म्हणून हीच थोडं आवडते तुला कर्मादी माया संसाराची हे विर्याडते तैसी फिरावे असू द्यावे समान झालेली सेवा पंढरपूर आपण करतो. तुम्ही सगळे संत माय बाप माझे सगळे वडील आहे मी सगळ्यात लहान आहे लक्षात ठेवून घ्या. झालेली सेवा काय चुकलं असेल ते ते काय चांगलं असेल ते श्री गुरुचं आहे परमात्माचं आहे म्हणा.